नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होणार आहेत आणि जर त्या जाहीर झाल्या तर त्यानंतर 45 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानही होणार आहे, निकालही लागणार आहे आणि नवी विधानसभा ही अस्तित्वात सुद्धा येणार आहे. मित्रांनो, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री हे सगळं नव्यानं निर्माण होईल हेही आपल्याला पाहायचं आहे. परंतु परिस्थिती अशी झाली आहे की सध्या महाविकास आघाडी आणि महायुती हे 6 पक्ष 2 संघटनांमध्ये विभागले गेलेले आहेत. यांच्यासोबत त्यांचे मित्रपक्ष सुद्धा विभागले गेलेले आहेत. परंतु अशी परिस्थिती असताना तिसरी आघाडी ही सुद्धा 288 जागा लढवण्याची तयारी करते. तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये विधानसभेला सामोरं जाते. एकंदरीत जर पाहिलं तर अनेक पक्ष, अनेक नेते हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार म्हणून पाहायला मिळणार आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. तेही निवडणूक लढतात की उमेदवार पाडतात याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये जर निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला फायदा होईल, कोणत्या पक्षाला नुकसान होईल, यासाठी सगळेच राजकीय पक्ष, राजकीय नेते, राजकीय मंडळी हे अंदाज घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले तर काय परिणाम होईल, मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाही तर कोणत्या आघाडीवर किंवा महायुतीवर परिणाम होईल, हे सुद्धा चाचपणीचं काम राजकीय मंडळी आणि राजकीय पक्ष आपापल्या मतदारसंघामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु हे सगळं करत असताना ज्याला आपण एक्झिट पोल म्हणतो किंवा काही अंदाज म्हणतो, हे जे काही घेत असताना काही संस्था या ठिकाणी काम करतायत, ज्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन वेगवेगळे सर्वे करतायत आणि हे सर्वे करत असताना याची फीस सुद्धा लाखोंच्या घरामध्ये राजकीय मंडळी त्यांना देत आहेत की आपल्या मतदारसंघामध्ये नेमका अंदाज काय, कोणाचं वातावरण आहे, कोणाचं कमी आहे, कोण कुठं पॉझिटिव्ह आहे, कोण कुठं निगेटिव्ह आहे, अशा पद्धतीची पूर्ण माहिती या सर्वे टीम कडून किंवा सर्वेच्या संस्थाकडून त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. याविषयी आपला काही वाद नाही, याविषयी आपली कुठली तक्रारही नाही. परंतु विषय असा आहे की हा सर्वे करताना या ज्या काही संस्था आहेत यांनी पूर्ण लाज सोडली, अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय. कारण मतदार हे ग्रामीण भागामध्ये राहतात, शहरी भागामध्ये राहतात, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. हे सगळं आपापले जबाबदाऱ्या, आपापली कामं सांभाळून या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकाला सामोरं जाणार आहेत. एकतर त्यांच्या डोक्यामध्ये अगोदरच चलबिचल झालेली आहे की यावेळेस आपण नेमकं मतदान करायचं कुणाला. कारण या 5 वर्षांमध्ये असा एकही पक्ष राहिला नाही की त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगलेली नाहीये. म्हणजे उद्धव ठाकरे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, ही महाविकास आघाडी सत्तेत होती. 2.5 वर्षानंतर एकनाथराव शिंदे बाजूला गेले, ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवारांचा गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेसचे अशोकराव चव्हाण असतील, हे सुद्धा त्या सत्तामध्ये किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले आहेत. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली, सगळ्या राजकीय पक्षांनी सत्ता महाराष्ट्रात भोगली आहे. परंतु याच कालावधीमध्ये जरांगे पाटलांचं मराठा आरक्षण असेल किंवा लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा लढ्याचं त्या ठिकाणी बंड पुकारला असेल किंवा छगनराव भुजबळ यांनी सुद्धा एल्गार सभा घेऊन महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असंही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर नेमकं चित्र काय असेल, कोणाचा परिणाम कोणावर होईल, याचे जे सर्वे सुरू आहेत यामध्ये जातीनिहाय जनगणना म्हणतो आपण, ती तर राज्य सरकार अद्यापही करत नाही. परंतु जातीनिहाय मतदारांचं मत घेण्याचं काम या सर्वे करणाऱ्या संस्था, या टीम महाराष्ट्रातल्या मतदारसंघात करतायत, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं. अनेक मतदारांचे डीएस न्यूजला फोन आलेले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की आम्हाला जे संस्थांकडून फोन येत आहेत किंवा सर्वे करणाऱ्याकडून जे फोन येत आहेत त्यामध्ये स्पष्टपणे तुम्ही काय करता, तुमचा उद्योग कोणता, तुमचा व्यवसाय काय, तुमची इन्कम किती, शासनाच्या योजना कोणत्या सुरू आहेत, त्यापैकी तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी आहेत, तुमच्या गावात ही योजना पोहोचली का, शेतकऱ्यांची मदत तुमच्याकडे पोहोचली का, लाडक्या बहिणीची योजना तुमच्या घरापर्यंत आली आहे का, असे प्रश्न विचारतायत. त्यासोबत तुमच्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती घेतली जाते. परंतु एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारला जातो आणि तो म्हणजे तुमची जात कोणती. मित्रांनो, या देशामध्ये लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना या देशाला दिलेली आहे. प्रत्येकाला आपल्या जातीचा आणि धर्माचा अभिमान, स्वाभिमान आहेच. परंतु एकमेकांची जात काढणं, जात विचारणं हे अतिशय चुकीची बाब आहे. आणि याच पद्धतीनं ज्यावेळी जरांगे पाटलांचं आरक्षण सुरू होतं, आरक्षण लढा सुरू होता, त्यावेळेस राज्य सरकारनं मराठा समाजाची जनगणना किंवा मराठा समाजाची गणना करण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला होता, त्यावेळेस अनेक कर्मचारी, नगर परिषद किंवा इतर कर्मचारी हे घरोघर जाऊन
आपली जात कोणती, आपला धर्म कोणता हे विचारत होते. आणि याच वेळेला काही चित्रपट अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, यांनी आकारतांडव केलं होतं की तुम्ही जात कशी विचारता. काहींनी तर अभिमानाने सांगितलं तर हो मी कोकणस्थ ब्राह्मण आहे त्यामुळे माझी जात कशाला तुम्ही विचारता. अशा पद्धतीनं जे काही स्टेटमेंट झाले होते आणि याचा जो काही परिणाम झाला होता हो आपण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. परंतु आता मात्र थेट ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल त्यांना प्रश्न विचारला जातो, तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता. एवढ्यावरच ही मंडळी थांबत नाही. तर तुम्ही या जातीचे आहात, मग तुम्ही मतदान कोणाला कराल. तुम्ही मराठा आरक्षण लढ्यासोबत राहाल का ओबीसी आरक्षण लढ्यासोबत राहाल का तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीसोबत जाल, इथपर्यंत प्रश्न विचारला जातो. आणि जर समोरच्यानं कळत न कळतपणे किंवा अनभिज्ञपणे किंवा सरळ पद्धतीनं जर आपली जात सांगितली तर त्याला विचारलं जातं तो कुणाला मतदान करणार. ज्यावेळेस तो एका विशिष्ट पक्षाचं नाव सांगतो त्यावेळेस त्याला सुद्धा सांगितलं जातं तुम्ही तर या जातीचे आहात, मग तुम्ही त्यांना कसं काय मतदान करणार. अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारल्या जात आहेत आणि यामुळं मतदारांमध्ये संताप व्यक्त केला जातोय आणि अतिशय निंदनीय बाब आहे. सर्वे करणाऱ्या टीमला सुद्धा डीएस न्यूजच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतोय. आणि ज्या टीम नियुक्त केलेल्या आहेत त्या पुढारी असतील, नेते मंडळी असतील, राज्यकर्ते असतील, त्यांना सुद्धा सांगू इच्छितो तुम्ही सर्वे निश्चित करा. तुमच्या मतदारसंघात तुम्ही याल का पडाल याचे अंदाज निश्चित घ्या. परंतु मतदाराची जात तुम्ही थेटपणे विचारताय हे तुम्हाला तरी पटतंय का, त्या नेत्यांना सुद्धा पटतंय का. आणि मग माझं सांगणं आहे नेतेकरांना की तुम्ही सर्वे टीमला सुद्धा सांगा, सर्वे करा, परंतु थेट तुम्ही जात विचारू नका. आणि जात विचारल्यानंतर ती जात जर त्यांना सांगितली तर तुम्ही या जातीचे आहात, मग त्या मतदाराला कसं, त्या नेत्याला मतदान कसं करणार असा प्रश्न उपस्थित करून तुम्ही दोन समाजामध्ये आणखी तेढ निर्माण करतायत. अगोदरच या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर अनेक जातीवादाची घटना घडलेल्या आहेत, अनेक धर्मभेद या ठिकाणी झालेले आहेत. हे मी आवर्जून सांगतोय, खात्रीरित्या सांगतोय. कारण भारतीय जनता पार्टीचे नेते हे हिंदू आणि मुस्लिम यांच्या विरोधात आक्रमकपणे बोलतात. मस्जिदमध्ये घुसून मारण्याची भाषा तुम्ही करतायत, तरी त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही. या पद्धतीची भाषा या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी झाली नाही. ही भाषा म्हणजे दंगल घडवणारी आहे, वाद निर्माण करणारी आहे. जरांगे पाटील आरक्षण लढा ज्यावेळेस उभा केला होता त्यावेळेस छगनराव भुजबळ यांनी ओबीसीचा लढा सुरू केला होता. वास्तविक पाहता ते मंत्री आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं वातावरण करण्यात आलं. काही ठिकाणी तर मीडियाच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की बीड जिल्हा असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणचे मराठा समाजाचे लोक ओबीसीच्या दुकानात जात नाहीयेत, ओबीसीचे लोक मराठा समाजाच्या दुकानात जात नाहीत. वास्तविक पाहता अशी घटना कुठेही घडलेली नाहीये. अपवादात्मक एखादी घटना घडली असेल, ती जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ताणतणाव निर्माण झाला असेल म्हणून ती घटना कदाचित घडली असेल किंवा कोणी राजकीय मंडळीने ती घडवली असेल, हा माझा दावा आहे. परंतु आजही मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं नांदतायत, एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सहभागी होत आहेत, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मीडियाचा गैरवापर केला जातोय आणि त्या ठिकाणी सांगितलं जात आहे मराठा समाज ओबीसीच्या दुकानात जात नाही, ओबीसी समाज मराठ्याच्या दुकानात जात नाही. असं कुठेही होत नाहीये. मी आपल्याला आवर्जून सांगतोय, एखादी ठिकाणी जर घटना घडली असेल तिथे अपवादात्मक घटना घडली असेल आणि ही मंडळी सुद्धा माते फिरू असतील, कारण यांना कदाचित दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा असेल असा सुद्धा त्या ठिकाणी शंका आणि संशय याला जागा आहे त्या ठिकाणी. परंतु परिस्थिती अशी झाली मित्रांनो, या सगळ्या घटना घडत असताना, जरांगे पाटील आंदोलन बसत असताना काही चिमुकल्या मुलींची सुद्धा माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली आणि शालेय विद्यार्थिनी ज्यांना जात काय माहित नाही, धर्म काय माहित नाही, आपल्या जाती धर्मासाठी देशासाठी कोणी योगदान दिलं, कोणी बलिदान दिलं याचा पूर्ण अभ्यासही झाला नाही, पण ह्या चिमुकल्या मुलींकडून माध्यमांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या नेतेकरांनी बोलून घेतलं. त्या मुली सुद्धा सांगत होत्या की आम्ही वर्गात बसल्यानंतर आम्हाला अमुक जातीचे आहोत म्हणून मराठा समाजाच्या मुली आमच्यापासून दूर जात आहेत, आम्ही तमुक जातीचे आहोत म्हणून आम्हाला त्या ठिकाणी डावलल्या जाते. अशा पद्धतीची लहान लेकरांच्या तोंडून भाषा वापरण्याचं काम काही राजकीय मंडळी करतायत, काही माध्यमं करतायत, काही चॅनल्सवाले करतायत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि आता तर जे सर्वे करणारी संस्था आहेत, चॅनल्स आहेत किंवा जे काही टीम आहे यांनी तर थेट मतदारांना तुमची जात विचारलेली आहे. हे अतिशय वेदनादायी आहे, अत्यंत दुःखद आहे. अशा घटना जर आज घडत असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपण लोकशाहीचा देश कसा मानायचा, सर्व बंधू भगिनी एक समान कसं मानायचं, हे सुद्धा प्रश्न अनेक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. अशा घटना जर कुणी करत असेल, अशा पद्धतीचे प्रश्न जर कुणी विचारत असतील तर यांना सुद्धा त्या ठिकाणी दाद मागावी लागणार आहे. यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल करावी लागेल. नसता जर हे रोखलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये दोन धर्माविरुद्ध जसा वाद निर्माण झालाय त्याही पेक्षा अधिकचा दोन जातींमध्ये वाद निर्माण होईल आणि परिणामी माणसापासून माणूस तुटेल आणि हा जो काही एक संघ देश आहे या देशाचे सुद्धा
तुकडे होऊ पाहतील अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होईल. हे राज्यकर्त्यांनी तात्काळ रोखणं गरजेचं आहे. या घटनेकडे गांभीर्यपूर्ण पाहणं गरजेचं आहे. आणि जे डीएस न्यूजचे प्रेक्षक आहेत, सुज्ञ प्रेक्षक आहेत, सुजाण नागरिक आहेत, यांना सुद्धा मी विनंती करतो, सर्वे टीमकडून जर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जातीवर विचारले जात असतील तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा, त्यांच्या विरोधात तक्रार द्या. कारण दोन समाजात, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारा हा कुठला सर्वे आलाय? तुम्ही संशोधन करा, भाग घ्या, कोण कामं केलीत, कोणी केले नाहीत, लोकांच्या मनात काय भावना काय हे तुम्ही विचारा. पण जातीवर थेट अशा पद्धतीनं सर्वे करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमची सुद्धा प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण जे जातीनिहाय सर्वे चाललेले आहेत, प्रत्येकाला जात विचारली जाते, हे तुम्हाला पटतंय का? तुम्हाला योग्य वाटतंय का? आणि तुम्ही या जातीचे असताल तर तुम्ही त्या जातीच्या उमेदवाराला मतदान कसे कराल असा प्रश्न जो विचारला जातोय, हा प्रश्न तुम्हाला योग्य वाटतोय का याचं उत्तर तात्काळ द्या. कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, जाता जाता पुन्हा एक विनंती करेन की डीएस न्यूज समाज प्रबोधनासाठी किंवा समाज जागृतीसाठी अनेक व्हिडिओ, अनेक माहिती तुमच्यापर्यंत पोस्ट करते. ही माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना तो शेअर करा, तो व्हायरल करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा तात्काळ द्या. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.